Good morning students. Today we are going to learn subject science lesson 15 fun with magnets. मुलांनो, तुम्ही मॅग्नेट सर्वांनी पाहिलं असेल. मॅग्नेटकडे लोखंड, निकेल, कोबाल्ट या धातूंपासून बनलेल्या वस्तू अट्रॅक्ट होतात. या लेसनमध्ये आपण मॅग्नेटचा आणि मॅग्नेटिक मटेरियल्सचा अभ्यास करणार आहोत. चला मग बघा. Can you tell? Pins in a pin holder do not fall even when it is held upside down. Why is this so? पिन होल्डर उलटं धरलं तरी त्यामध्ये ठेवलेल्या ज्या पिन्स असतात त्या खाली पडत नाहीत. असे का होते? कारण त्यामध्ये मॅग्नेट असते. बघा नेक्स्ट. While we are shutting the door of a fridge, we find that it closes automatically from a certain distance and does not open unless pulled again. Why is this so? फ्रीजचे दार लावत असताना एक ठराविक अंतरावरून ते आपोआप बंद होते आणि पुन्हा ओढल्याशिवाय उघडत नाही. असे का होते? तर यामध्ये सुद्धा काय असतं? मॅग्नेट असतं. फ्रीजमध्ये सुद्धा. A magnet is used in these gadgets. A magnet is fitted in the cap of a pin holder and in the door of a fridge. Iron objects stick to a magnet. या सगळ्या उपकरणांमध्ये मॅग्नेट वापरतात. पिन होल्डरच्या झाकणामध्ये आणि फ्रीजच्या दारामध्ये मॅग्नेट बसवलेला असतो. मॅग्नेटला लोखंडी वस्तू काय होतात? चिकटतात. What is a magnet? The material to which object made from iron, nickel, cobalt get attracted is called a magnet. This property of a material is called magnetism. बघा, मॅग्नेट म्हणजे काय? ज्या पदार्थाकडे लोखंड, निकेल, कोबाल्ट इत्यादींपासून बनवलेल्या वस्तू काय होतात? अट्रॅक्ट होतात. अशा मटेरियलला काय म्हणतात? मॅग्नेट असे म्हणतात. आणि मटेरियलच्या या प्रॉपर्टीला मॅग्नेटिझम असे म्हणतात. बघा नेक्स्ट. लेट्स ट्राय दिस. टेक अ मॅग्नेट फ्रॉम द लॅबोरेटरी अँड ब्रिंग इट नियर व्हेरियस ऑब्जेक्ट इन युअर यूज. विच ऑफ देम स्टिक टू द मॅग्नेट? व्हॉट मटेरियल इज इच of them made of? Observe these things carefully. Classify the objects into two groups. Those which stick to a magnet and those which do not. बघा, तुमच्या वापरामधील वेगवेगळ्या वस्तूंजवळ एक मॅग्नेट न्या. त्यापैकी कोणत्या वस्तूंना मॅग्नेट चिकटते? ती वस्तू कोणत्या मटेरियलची बनली आहे ते बघा. आणि तसंच तुम्ही वापरत असलेल्या मटेरियल्सचे मॅग्नेटला चिकटणारे व मॅग्नेटला न चिकटणारे मटेरियल्स असे ग्रुप्स करा. सेकंड. टेक अ मिक्सचर ऑफ सँड pieces of paper, sawdust, iron fillings and pins in a saucer and pass a magnet around the mixture. What do you see? वाळू, तसंच कागदाचे तुकडे, लाकडाचा भुसा, आयर्न फिलिंग्स, टाचण्या यांचे मिश्रण एका प्लेटमध्ये घ्या व मॅग्नेटला त्या मिश्रणांवरून फिरवा. काय दिसतं? तर सँड, पीसेस ऑफ पेपर, सॉडस्ट डू नॉट स्टिक टू द मॅग्नेट. सँड, त्यानंतर पीसेस ऑफ पेपर आणि सॉडस्ट जे आहे ते मॅग्नेटला चिकटणार नाही. आयर्न फिलिंग्स अँड पिन्स गेट अटॅच टू द मॅग्नेट. आयर्न फिलिंग्स आणि पिन्स ज्या आहेत त्यातल्या त्या काय होतील? मॅग्नेटला अटॅच होतील म्हणजे चिकटतील. दे कम आउट ऑफ द मिक्सचर इन द सॉसर. बघा नेक्स्ट. द मटेरियल्स दॅट स्टिक to a magnet are called magnetic materials, while those that do not stick to a magnet are called non-magnetic materials. The metals iron, cobalt, nickel are magnetic materials. मॅग्नेटला चिकटणाऱ्या मटेरियल्सला मॅग्नेटिक मटेरियल्स असे म्हणतात. तर जे मटेरियल्स मॅग्नेटला चिकटत नाही त्यांना नॉन मॅग्नेटिक मटेरियल्स असे म्हणतात. आयर्न, कोबाल्ट, निकेल हे जे आहेत हे सगळे मॅग्नेटिक मटेरियल्स आहेत. बघा आता नेक्स्ट. इन द पास्ट देअर इज अ लिजेंड अबाउट द डिस्कवरी ऑफ मॅग्नेट्स. इट इज सेड दॅट अ शेफर्ड नेम मॅग्नेस लिव्ह इन ग्रीस. वन्स while his sheep were grazing, he sat down on a big rock. But what a surprise he got when he tried to get up. His staff and his shoes were stuck on the rock.
He had to use great force to pull himself away from the rock. He realized that what had happened was because of the iron ferrule on his staff and the iron nails in his shoes. However, other rocks did not stick to his shoes or staff. Later, he showed the rock to everybody. The rock was named Magnetic after Magnus, the shepherd. Magnetite is a natural magnet. It is also possible that the name magnet comes from Magnesia, the part of Greece where magnets were discovered. बघा, मॅग्नेटच्या शोधाबद्दल एक स्टोरी आहे. असे म्हणतात की ग्रीस देशामध्ये राहणारा मॅग्नेस नावाचा एक मेंढपाळ होता. एके दिवशी त्याच्या मेंढ्या चरत असताना तो एका मोठ्या खडकावर बसला. परत जाण्याच्या वेळी तो दगडावरून उठला तर काय आश्चर्य, त्याची काठी आणि त्याचे बूट खडकाला चिकटून बसले होते. दगडापासून बाजूला होण्यास त्याला खूप जोर द्यावा लागला. तसंच काठीच्या टोकावरील लोखंडी पट्टी आणि त्याच्या बुटातील लोखंडी खिळ्यामुळे असे होत असल्याचे त्याच्या लक्षात आले. पण इतर खडक मात्र त्याच्या बुटाला व काठीला चिकटले नाहीत. नंतर त्याने तो खडक सर्वांना दाखवला. हा शोध लावणाऱ्या मेंढपाळाच्याच नावावरून त्या खडकाचे मॅग्नेटाइट असे नाव पडले. मॅग्नेटाइट हा नैसर्गिक मॅग्नेट आहे. हा शोध ग्रीसच्या मॅग्नेशिया या भागात लागल्यामुळेही मॅग्नेटाइट हे नाव पडले असावे. बघा नेक्स्ट. फाइंड आउट हाऊ इज अ mariner's compass used. It was known quite long ago to the people in China and Europe that a piece of magnetite hung freely, always settled in the north-south direction. These rocks then come to be used for finding the directions while traveling through unknown regions. That is why they are also called lodestones. These led to the invention of the mariner's कंपास. मॅग्नेटाइट खडकाचा तुकडा टांगल्यास तो नेहमी उत्तर दक्षिण दिशेने स्थिरावतो. हेही जुन्या काळातच युरोप आणि चीनमधील लोकांच्या लक्षात आले होते. अनोळखी प्रदेशातून प्रवास करताना दिशा शोधण्यासाठी या खडकांचा वापर होऊ लागला. या खडकाला लोडस्टोन असेही म्हणतात. यातूनच पुढे होका यंत्राची निर्मिती झाली. होका यंत्र म्हणजेच मॅरिनर्स कंपास. Magnets can have a variety of shapes depending upon their uses. Today, magnets are used in many machines and gadgets or devices. They are all man-made magnets. Find out where the magnets shown in the pictures below are used. पहा, मॅग्नेट हा विविध आकारांचा असतो. तो उपयोगानुसार बनवला जातो. आजकाल अनेक मशीन्स, गॅजेट्स यामध्ये मॅग्नेटचा वापर केला जातो. त्यास मॅनमेड मॅग्नेट असे म्हणतात. बार मॅग्नेट्स, डिस्क मॅग्नेट्स, हॉर्शू मॅग्नेट्स, रिंग शेप मॅग्नेट्स, सिलेंड्रिकल मॅग्नेट्स as also small button magnets are the different shapes of the magnets in everyday use. दैनंदिन व्यवहारामध्ये आपण बार मॅग्नेट, डिस्क मॅग्नेट, हॉर्शू मॅग्नेट, रिंग शेप मॅग्नेट्स, सिलेंड्रिकल मॅग्नेट्स तसेच लहान आकारांचे बटनांप्रमाणेच दिसणारे मॅग्नेट्स वापरतो. बघा आता नेक्स्ट. मॅग्नेटिझम. व्हेन अ मॅग्नेट अट्रॅक्ट अन ऑब्जेक्ट, that object is displaced due to the magnetic force. In place like factories, ports, garbage depot, large objects are shifted from place to place. For this purpose, cranes with magnets are used. Work is done by magnetic force. This shows that magnetism is a kind of energy. म्हणजे मॅग्नेट एखादी वस्तू आकर्षून घेते, म्हणजेच मॅग्नेटिक फोर्समुळे त्या वस्तूची काय होते, डिस्प्लेसमेंट होते. तर कारखाने, पोर्ट्स, गार्बेज डेपो अशा ठिकाणी मोठ्या वस्तूंची हालचाल करण्यासाठी क्रेन वापरतात आणि त्याच क्रेनमध्ये मॅग्नेटसुद्धा असते. मॅग्नेटिक फोर्समुळे वर्क होते आणि मॅग्नेटिझम ही एक प्रकारची एनर्जी आहे हे आपल्याला लक्षात येते. बघा आता नेक्स्ट. Characteristics of a magnet. Let's try this.
Determine the direction in a class or laboratory. Tie a thread to the center of a bar magnet and hang it from a stand. Note that direction in which the magnet settle and turn it around again. Let it settle and note the direction. Do this many times. What do you observe? एक बार मॅग्नेट मधोमध दोरा बांधून एका स्टँडला अडकवा. मॅग्नेट कोणत्या दिशेमध्ये स्थिर झाला त्याची नोंद घ्या व पुन्हा मॅग्नेट गोल फिरवा. आता तो स्थिर झाला की पुन्हा त्याची दिशा जी आहे ती नोंदवा. असे अनेक वेळा करा. काय लक्षात आले यावरून तुम्हाला? तर अ मॅग्नेट ऑलवेज सेटल इन अ नॉर्थ साऊथ डायरेक्शन. मॅग्नेटचे टोक नेहमी उत्तर दिशेला स्थिर राहते आणि त्याला नॉर्थ पोल असे म्हणतात. तर दक्षिण दिशेच्या टोकाला साऊथ पोल असे म्हणतात. नॉर्थ पोल एन ने दर्शवतात तर साऊथ पोल एस ने दर्शवतात आणि मॅग्नेट प्रत्येक वेळी नॉर्थ साऊथ याच डायरेक्शननी स्थिर राहते. बघा नेक्स्ट. प्लेस सम आयर्न फिलिंग्स ऑन अ शीट ऑफ अ पेपर and pass a bar magnet over them. Pick up the bar magnet by holding it in the center. What do you see? To which part of a magnet do most of the iron fillings stick? On which part do we see fewer fillings? What can we conclude from this? बघा, एका कागदावर आयर्न फिलिंग्स घ्या व त्यावरून बार मॅग्नेट फिरवा. बार मॅग्नेट मधोमध पकडून उचला. काय लक्षात येते? तर iron fillings stick to the both the end of a magnet. iron fillings मॅग्नेटच्या एंडलाच काय होतात? स्टिक होतात. इट डज नॉट स्टिक इन द मिडल रिजन. त्या मधात स्टिक होत नाही, म्हणजेच मधात चिकटत नाहीत. दिस शोज दॅट द मॅग्नेटिक फोर्स इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट द टू एंड्स ऑर पोल्स ऑफ अ मॅग्नेट. यावरून आपल्याला काय कळतं? तर मॅग्नेटिक फोर्स मॅग्नेटच्या दोनही टोकांकडे म्हणजेच पोल्सकडे काय असतं? जास्त असतो. ओके, बघा थर्ड. टेक अ बार मॅग्नेट दॅट कॅन बी कट विथ सीझर्स ऑर अ नाईफ. टेक आयर्न फिलिंग्स ऑन अ शीट ऑफ पेपर अँड प्लेस द मॅग्नेट ऑन इट. मोस्ट ऑफ द आयर्न फिलिंग्स विल बी सीन टू स्टिक टू इट्स पोल्स. नाव cut the magnet into two pieces as shown in the picture and place those pieces on iron fillings. Pick up each of the pieces and observe them. What do you find? पहा, कात्रीने कापता येण्यासारखा एक बार मॅग्नेट घ्या. तसंच कागदावर आयर्न फिलिंग्स घेऊन त्यावर मॅग्नेट ठेवा. दोनही टोकांना आयर्न फिलिंग्स जास्त प्रमाणात चिकटलेल्या दिसेल. आता मॅग्नेटचे पहा, या पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन तुकडे करा व ते आयर्न फिलिंग्सवर ठेवा. प्रत्येक तुकडा उचलून पहा. यावरून आपल्याला काय लक्षात येते? बघा, इफ अ मॅग्नेट इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स, टू इंडिपेंडंट मॅग्नेट्स आर फॉर्म. इट मीन्स दॅट द टू पोल्स ऑफ अ मॅग्नेट कॅनॉट बी सेपरेटेड फ्रॉम ईच अदर. एका मॅग्नेटचे दोन भाग केल्यास दोन स्वतंत्र मॅग्नेट तयार होतात. म्हणजेच मॅग्नेटचे दोन पोल्स एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. हे आपल्याला यावरून कळतं. बघा नेक्स्ट. फिक्स अ पॉवरफुल बार मॅग्नेट टू अ स्टँड ॲज शोन इन द फिगर. फिक्स an iron bar at the short distance below the magnet. Take iron fillings near the iron bar. What do you see? After some time, take the magnet away. What happens now? पहा, फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे पॉवरफुल बार मॅग्नेट स्टँडला अडकवा. मॅग्नेटच्या खाली थोड्या अंतरावर एक लोखंडी पट्टी अडकवा. तसंच लोखंडी पट्टीजवळ आयर्न फिलिंग्स न्या. काय दिसेल? आणि काही वेळानंतर मॅग्नेट काढून घ्या. असं केलं तर काय दिसेल? बघा, आयर्न फिलिंग स्टिक टू द आयर्न बार व्हेन द मॅग्नेट इज नियर इट अँड फॉल ऑफ ॲज सून ॲज द मॅग्नेट इज टेकन अवे. दॅट इज द मॅग्नेटिझम इन द बार व्हॅनिशेस. बघा, म्हणजे मॅग्नेट जवळ असला की लोखंडी पट्टीला आयर्न फिलिंग्स काय होतील? चिकटतील व मॅग्नेट काढून घेताच त्या पट्टीला चिकटलेल्या आयर्न फिलिंग्स ज्या आहे त्या खाली पडतील. म्हणजेच त्या पट्टीमधील मॅग्नेटिझम काय होईल? नाहीसे होऊन जाईल. पहा,
A magnetic material acquires magnetism when placed near a magnet. This magnetism is called induced magnetism. मॅग्नेटच्या जवळ मॅग्नेटिक मटेरियल नेल्यास त्यालाही काय होतं, मॅग्नेटिझम प्राप्त होतं आणि याच मॅग्नेटिझमला इंड्यूस्ड मॅग्नेटिझम असे म्हणतात. ओके, बघा नेक्स्ट. फिक्स अ बार मॅग्नेट टू अ स्टँड ॲज शोन इन द फिगर. लेट इट बिकम स्टेडी. टेक अनदर बार magnet near the hanging bar magnet. Observe what happens. Do the same again and again, exchanging the end of the magnet. What do you see? बघा, फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे बार मॅग्नेट स्टँडला अडकवा, त्याला स्थिर होऊ द्या. तसंच दुसरा बार मॅग्नेट घ्या व तो टांगलेल्या बार मॅग्नेट जवळ न्या. काय होते याचे निरीक्षण करा. आता असंच मॅग्नेटचे जे पोल्स आहेत, जे टोकं आहेत, त्यांची अदलाबदल करून ही जी ॲक्टिव्हिटी आहे पुन्हा पुन्हा करून पहा. यावरून काय दिसतं पहा. देअर इज अ रिपल्शन बिटवीन लाईक पोल्स ऑफ अ मॅग्नेट वाईल देअर इज अ अट्रॅक्शन बिटवीन द अपोजिट पोल्स. मॅग्नेटच्या लाईक्स म्हणजेच सारख्या पोलमध्ये रिपल्शन तर अपोजिट पोल्समध्ये अट्रॅक्शन असते. रिपल्शन म्हणजे वेगळे होणे. ओके, बघा नेक्स्ट. टेक अ नीडल ऑर नेल, प्लेस इट स्टेडी ऑन अ टेबल. कीप ऑन रबिंग अ मॅग्नेट ओव्हर इट फ्रॉम वन एंड टू द अदर. डू दिस 7 to 8 times. Now take a few pins near that needle or nail. What is seen? In this way, magnetic objects acquire magnetism. Magnetism of this kind is temporary. It lasts for a short while. म्हणजे पहा, एक सुई घ्या, ती टेबलावर स्थिर ठेवा. फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यावरून मॅग्नेट एका टोकापासून दुसऱ्या टोकांपर्यंत घासत राहा. असे 7 ते 8 वेळा करा. आता त्या सुईजवळ टाचण्या न्या. काय दिसते तर टेम्पररी मॅग्नेटिझम दिसते आणि अशा प्रकारे याच मॅग्नेटिक वस्तूंना मॅग्नेटिझम प्राप्त होते. या प्रकारच्या मॅग्नेटिझमला टेम्पररी मॅग्नेटिझम असे म्हणतात, जे काही काळापुरतेच टिकून राहते. कळलं? बघा, अ लिटिल फन. मेक ॲन इलेक्ट्रोमॅग्नेट. बघा त्याचे ॲपरेटस. ॲन आयर्न नेल ऑफ अबाउट 10 cm लेंथ अँड अ 1 meter long insulated copper wire, a battery cell, pins or other magnetic objects. पहा काय करायचं आहे. Wind the copper wire around the nail as shown in the figure. Join both the ends of the wire to the cell. Now take the pins near the head of the nail. What do you see? पहा पहिले ॲपरेटस. 10 cm लांबीचा लोखंडी खिळा, 1 मीटर तांब्याची तार, एक बॅटरी, टाचण्या किंवा इतर मॅग्नेटिक मटेरियल्स. पहा, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे खिळ्याभोवती तांब्याची तार गुंडाळा. तारेची दोन्ही टोके बॅटरीला जोडा. आता लोखंडी खिळ्याच्या टोकाजवळ टाचण्या न्या. काय होते तर त्या ज्या टाचण्या आहेत त्या तुम्हाला चिकटलेल्या दिसतील त्या खिळ्याला. ओके. During the above activity, we saw that the pins stick to the nail. Now stop the electric current and see what happens. The pins sticking to the nail fall off. Why does that happen? Magnetism is produced in the nail due to the electric current. When it is put off, the magnetism vanishes. Such a magnet is called an electromagnet. This magnetism is टेम्पररी. बघा, म्हणजे ही ॲक्टिव्हिटी केल्यानंतर आपल्याला असे लक्षात येते की टाचण्या खिळ्याला चिकटतात. आता इलेक्ट्रिसिटी बंद करून पहा. काय होते तर खिळ्याला चिकटलेल्या ज्या टाचण्या आहेत त्या खाली पडतात. असे का होते? कारण इलेक्ट्रिसिटीमुळे खिळ्यामध्ये मॅग्नेटिझम निर्माण होते. तो बंद केला की मॅग्नेटिझमसुद्धा नाहीसे होते आणि अशा मॅग्नेटला आपण इलेक्ट्रोमॅग्नेट असं म्हणतो. बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम इज यूज्ड इन मेनी प्लेसेस इन अवर डे टू डे लाईफ. दैनंदिन जीवनामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.
For example, it is used in instruments such as doorbell and a crane. डोअर आणि क्रेनमध्ये सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेट असतं. बघा, ऑन द अदर हँड द मॅग्नेट्स फिक्स टू अ पिन होल्डर और द डोअर ऑफ अ कबर्ड आर परमनंट मॅग्नेट्स. Permanent magnets are made from a mixture of nickel, cobalt and iron. For example, the materials alnico is a mixture of aluminum, nickel and cobalt. या उलट समजा पिन होल्डर किंवा कपाटाच्या दाराला जे लावलेले मॅग्नेट असते हे कायमचे मॅग्नेट असते. कायम मॅग्नेट हे निकेल, कोबाल्ट व आयर्न यांच्या मिश्रणांपासून बनवतात. फॉर एक्झाम्पल, अल्निको हा ॲल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट यांचे काय आहे मिश्रण आहे. ओके, बघा नेक्स्ट. इन द पास्ट द ब्रिटिश सायंटिस्ट मायकल फॅराडे डेव्हलप द टेक्निक ऑफ प्रोड्युसिंग इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ अ मॅग्नेट. मायकल फॅराडे या ब्रिटिश शास्त्रज्ञाने मॅग्नेटच्या सहाय्याने वीज निर्मितीचे तंत्र विकसित केले. मायकल फॅराडे वॉज बॉर्न इन अ पुअर फॅमिली. As a young boy, he had to work with a bookseller. There, he read many books and developed an interest in science. Later, he went on to do research at the Royal Institution in London. It is due to Faraday's research that today we can use electricity and electromagnetism in innumerable instruments in our day-to-day life. गरीब कुटुंबात जन्मल्यामुळे एका पुस्तक विक्रेत्याकडे मायकल फॅराडे यांना काम करावे लागले. तेथे विज्ञान विषयाची अनेक पुस्तके वाचल्यामुळे त्यांची विज्ञानातील रुची वाढत गेली आणि पुढे लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी हे संशोधन केले. फॅराडेच्या संशोधनामुळेच आपल्याला दैनंदिन जीवनातील असंख्य उपकरणांमध्ये विजेचा तसंच इलेक्ट्रोमॅग्नेटचा वापर करणे शक्य झाला आहे. बघा नेक्स्ट आता. द प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम अँड रिपल्शन बिटवीन मॅग्नेट्स आर यूज्ड इन अ maglev train. Due to the repulsion between the train and the rail, the force of friction do not come into play and the train slides over the rails with great speed. The magnets fixed on the two sides of the train help it to move forward. बघा, मॅग्नेटिक ट्रेन. मॅग्लेव ट्रेनमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आणि मॅग्नेटचे रिपल्शन या गुणधर्मांचा उपयोग केला जातो. तसंच मॅग्नेटच्या रिपल्शनमुळे ट्रेन आणि रूळ यांमधील जे फ्रिक्शन फोर्स असतो तो कार्य करत नाही. त्यामुळे ट्रेन सर्वाधिक वेगाने रुळांवरून पुढे सरकत जाते. तिच्या दोनही बाजूस बसवलेले मॅग्नेट तिला पुढे जाण्यास मदत करतात. ओके, बघा आता नेक्स्ट. डू यू नो देअर इज अ स्ट्रीप ऑफ अ मॅग्नेटिक मटेरियल इन ATM कार्ड्स, क्रेडिट कार्ड्स एक्सेट्रा, where necessary information about the user is stored. Magnetic materials are also used to store data in the hard disk of a computer, an audio or video tape, etc. ATM कार्ड, क्रेडिट कार्ड इत्यादींमध्ये एक मॅग्नेटिक मटेरियलची काय असते, स्ट्रीप असते. त्यामध्ये तुमची आवश्यक माहिती जी असते ती साठवलेली असते. तसंच कम्प्युटरची हार्ड डिस्क, ऑडिओ टेप, व्हिडिओ टेप यांमध्ये सुद्धा मॅग्नेटिक मटेरियल्सचा वापर माहिती साठवण्यासाठी केला जातो. बघा नेक्स्ट. हाऊ इज मॅग्नेटिझम डिस्ट्रॉय. मॅग्नेटिझम गेट्स डिस्ट्रॉय when a magnet is heated, thrown, knocked about or broken into pieces. Therefore, it is important to store magnets carefully. मॅग्नेट तापवले, फेकून दिले, आपटले, तोडले की त्यातील मॅग्नेटिझम जे आहे ते नष्ट होते. त्यामुळे ते व्यवस्थित ठेवणे महत्त्वाचे असते. A piece of soft iron is placed in the box in which a magnet is kept. The bar of soft or pure iron protects a magnet. Therefore, such a bar is called a magnetic keeper. मॅग्नेट ठेवलेल्या बॉक्समध्ये सॉफ्ट आयर्नची एक पट्टी ठेवलेली असते. सॉफ्ट आयर्नची पट्टी मॅग्नेटचे रक्षण करते. म्हणून अशा पट्टीला मॅग्नेट कीपर असे म्हणतात.
बघा, ऑलवेज रिमेंबर. Various scientific discoveries, the knowledge we gain through them, the various instruments or gadgets we develop with its help are all useful for the progress of man. They must be used for the good of mankind. विज्ञानाने दिलेले विविध शोध, त्यातून निर्माण झालेले नॉलेज, विविध उपकरणे हे सर्व आपल्या प्रगतीसाठी उपयुक्त आहेत. त्यांचा वापर हा चांगल्या कार्यासाठीच करावा. वी हॅव टू टेक प्रिकॉशन्स वाईल वर्किंग विथ इलेक्ट्रिसिटी or with important devices. We must use them under the guidance of our elders. इलेक्ट्रिसिटी तसेच इतर महत्त्वाच्या घटकांसंबंधी कोणतीही कृती करताना आपण खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यावेळी मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन आपण जरूर घेतले पाहिजे. कळलं सगळ्यांना लेसन? थँक यू.